ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थांचे चोळप्पा हे प्रथम कृपांकित शिष्य होते. ह्या चोळप्पाला 2 मुले आणि 1 कन्या होती. पुढे कन्या राजूबाई हिच्या विवाहानंतर ती क्षयरोगाने आजारी पडली. दिवसेंदिवस तिचा क्षयरोग अतिशय बळावत गेला. अखेरीस चोळप्पा श्री स्वामी समर्थांकडे येऊन त्या आजाराबाबत बोलला की महाराज, राजूबाई क्षयरोगाने अतिशय आजारी आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ एकही शब्द न बोलता त्रिकाल ज्ञानी श्री स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या शेणाच्या गोवऱ्या चोळप्पाच्या हाती दिल्या. त्यांच्या ह्या कृतीतून जणू काय त्यांनी एक दुश्चिन्ह सूचित केले होते की लवकरच राजूबाईचा अंत होणार आहे. आणि घडलेही तसेच. 15 दिवसानंतर राजूबाईचे देहांत अवसान झाले. कन्या राजूबाईच्या निधनानंतर चोळप्पाचा मुलगा कृष्णप्पा याची मुंज झाली व काही दिवसाने मात्र त्याला महामारीचा तथा प्लेगाचा त्रास होऊ लागला. त्या त्रासातच त्याची मृतवत अवस्था झाली. त्याची ती मृत अवस्था पाहून घरातील सर्व अतिशय शोकाकुल झाले. ते शोकाकुल अवस्थेमध्ये असतानाच तेथे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आले. त्या शोकाकुल सर्वांकडे पाहून ते म्हणाले, अरे रडता काय, अजून तर त्याचा विवाह व्हायचा आहे. असे म्हणून ते कृष्णप्पाच्या जवळ गेले. त्याच्या चेहऱ्यावरून त्यांनी हात फिरविला आणि मोठ्या प्रेमाने ते म्हणाले, अरे निळकंठा, उठतोस ना, आमच्याशी बोलतोस ना. असे उद्गार ऐकताच कृष्णप्पाच्या शरीरामध्ये हालचाल सुरू झाली. त्याचे थंड पडलेले शरीर उबदार होऊ लागले. त्याने डोळे सुद्धा उघडले. तो उठून बसला तेव्हा दुःखी वातावरण नष्ट होऊन सर्वत्र आनंदी आनंद पसरला. आणि त्या आनंदाच्या भरातच सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे उत्स्फूर्तपणे म्हणू लागले. पुढे यथावकाश स्वामी कृपेने कृष्णप्पाचा विवाह सुद्धा झाला.